नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे मेथीची सुकी भाजी आणि रशाची भाजी। सुक्या मेथीच्या भाजीसाठी मी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, लसूण, मेथीची भाजी आणि हिरव्या मिरच्या। प्रथम इथे तेल गरम करून घेऊया। तेलामध्ये जिरा आणि लसणाची फोडणी द्यायची आहे। लसूण व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत आणि इथेच मी मीठ पण टाकून घेणार आहे। हिरव्या मिरच्या परतत असताना मीठ टाकल्यावर नंतर मिरची जास्त तिखट लागत नाही, खाल्ल्या गेली तरी काही हरकत नाही, कारण मीठ टाकल्याने मिरचीचा तिखटपणा जरा कमी झालेला असतो। मिरच्या परतल्यानंतर इथे मी कांदा टाकून घेणार आहे। कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर इथे मी मेथीची भाजी धुवून घेतली व्यवस्थित आणि मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे। कांदा आणि मेथीची भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि लागल्यास थोडंसं शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी व्यवस्थित अशी शिजते। मेथीच्या भाजीला चमच्याने खूप ढवळायचं नसतं, नाहीतर ती कडू लागते। आता आपली भाजी शिजलेली आहे। पाणी संपेपर्यंत भाजीचा गॅस चालू ठेवायचा आहे आणि मस्त अशी छान आपली मेथीची सुकी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। आता मी इथे रशाची भाजी बनवत आहे। रशाची भाजी बनवण्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये जिरा आणि लसूणची फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यामध्ये धुतलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे। थोडी भाजी मिक्स करून घ्यायची आहे। भाजी मिक्स झाल्यानंतर थोडीशी तेलामध्ये शिजेपर्यंत वाटण बनवून घ्यायचं। वाटण बनवण्यासाठी मी इथे थोडेसे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या। पाणी टाकून वाटण बनवून घ्यायचं आहे। वाटण बनवल्यानंतर ते भाजीमध्ये टाकून पाणी टाकायच्या पहिले 5 मिनिटं असंच परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीची टेस्ट छान लागते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। वाटण व्यवस्थित परतल्यानंतर अंदाजाने आपल्याला पाहिजे तशी थिकनेस बघून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपली सोप्या पद्धतीने मेथीची रसा भाजी तयार झाली आहे। थँक्यू।